कोहिनूर मित्रमंडळ 26वे वर्ष साजरे करताना समस्त गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे। छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत कोहिनूर मित्रमंडळ श्री गणेशोत्सवाचे 26वे वर्ष साजरे करीत आहे। लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला हा श्री गणेशोत्सव साजरा करताना गेली 26 वर्ष शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विविध उपक्रम राबवून समाज प्रबोधनाचं काम मंडळातर्फे करण्यात आलं। मंडळाची या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने अनेकदा मंडळास गौरवलंय। आपला लाडका महाडचा राजा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या श्री गणेश भक्तांमध्ये एड्स मुक्ती, तंटामुक्ती, निर्मल ग्राम, स्वच्छता अभियान अशा अनेक उपक्रमांद्वारे प्रबोधनाचे परिणामकारक देखावे सादर करून जनजागृतीचे कार्य अखंडपणे चालू ठेवले आहे। महाडच्या महापुरादरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम करून पूरग्रस्तांना अनेक माध्यमातून मदतीचा हात दिलेला आहे। रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाडचा राजा श्रींची सुबक 25 फुटी मूर्ती हे प्रमुख आकर्षण राहिलं। कोकण विभागामध्ये एबीपी माझाच्या बाप्पा माझा या स्पर्धेत उत्कृष्ट गणेश मूर्तीसाठी प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आलं आणि कोकणचा राजा ही उपाधी देण्यात आली। सन 1942 साली महाड किसान मोर्चामध्ये हुतात्मा झालेल्या हुतात्मा कमलाकर दांडेकर यांच्या 101व्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि सर्व ज्ञात अज्ञात शूरवीरांना विनम्र आदरांजली। सदर चलचित्राचा देखावा मंडळातील कार्यकर्ते आणि गणेश भक्तांनी मेहनत घेऊन साकारलेला आहे। या वर्षी मंडळ 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम जवळ दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला आणि या घटनेचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य दलाने राबवलेले सिंदूर हा देखावा सादर करीत आहे। पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळख असलेला काश्मीर आणि तेथील परिसर पाहण्यासाठी लाखो पर्यटक, निसर्गप्रेमी दरवर्षी या ठिकाणी भेट देतात। भारत सरकारने 370 कलम रद्द केल्यानंतर येथील पर्यटन व्यवसाय भरभराटीस आला, ज्यामुळे येथील स्थानिक हिंदू मुस्लिम लोकांना उत्तम रोजगार निर्माण झाला। दहशतवादाचे काळे ढग केव्हाच दूर झाले होते आणि आनंदी उत्साही वातावरणात येथील पर्यटन फुलून गेले होते। 22 एप्रिल 2025 चा दिवस दुपारी 2 वाजता पहलगाम परिसरातील बैसरन व्हॅली हे हिमाच्छादित शिखरांनी वेढलेलं अत्यंत सुंदर ठिकाण पाहण्यासाठी नेहमीप्रमाणेच अनेक पर्यटक आपल्या जीवनाचा आनंद घेत होते। कोणी पहिल्यांदाच इथे आलं होतं, कोणी लग्नानंतर नवीन जीवनाची स्वप्न पाहत होतं। मुलं अत्यंत आनंदाने खेळत होती, कोणी सेल्फी घेत होतं तर कोणी हे क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपत होते। पक्ष्यांचे आवाज, पाण्याची झुळझुळ, गार वारे, संपूर्ण वातावरण अगदी आल्हाददायी आणि निसर्ग सौंदर्याने भारावून गेलं होतं। जणू स्वर्गच पृथ्वीवर अवतरला होता। आणि अचानक भारतीय सैन्य दलाचा पेहराव करून 4 अतिरेकी जंगलातून आले आणि त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला। अतिरेक्यांनी तेथील पर्यटकांना महिला, मुलं व पुरुष वेगवेगळे केले आणि अतिरेक्यांचा हेतू बोलून दाखवला। सारी औरतें और बच्चे अलग हो जाओ, जल्दी करो। इसमें से जो मुस्लिम है वो एक तरफ हो जाओ और हिंदू दूसरी तरफ। सगळ्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। काही मिनिटांपूर्वी अत्यंत आनंदी असणारं वातावरण एकदम दहशतीखाली गेलं। चल कलमा पढ़कर बताओ। मैं हिंदू हूँ, मुझे कलमा पढ़ना नहीं आता। कलमा नहीं आता तो फिर ये गोली खा। अतिरेकानं ज्या लोकांचा संशय आला त्यांनी त्या पर्यटकांचे कपडे काढून नाही ना याची खातच त्यांना गोळ्या घातल्या। अशाच प्रकारे प्रत्येक हिंदू पर्यटकाला विचारून गोळ्या घातल्या। 3 पर्यटकांना ठार करण्यात आलं। यातील एक भारतीय नौदलाचा अधिकारी नवविवाहित आपल्या पत्नीसह या अतिरेकांच्या समोर आला।
त्यांनी पतीला ठार मारलं. आपने मेरे पति को मारा, मुझे भी मार दो. हट, मैं तुझे नहीं मारूंगा. तुम जाकर अपने मोदी से कहो. या घटनेत 26 निष्पाप पर्यटक मृत्युमुखी पडले आणि 20 जण जखमी झाले. भारतात हिंदू मुस्लिम समाजात तिढा निर्माण व्हावा हा अतिरेक्यांचा या हल्ल्यामागचा हेतू. परंतु त्यांचा हा हेतू साध्य झाला नाही. कारण जखमी पर्यटकांना आपल्या जीवाची बाजी लावून सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम स्थानिक मुस्लिम तरुण सय्यद आदिल हुसेन आणि त्याच्या सहकार्यांनी केलं. या दरम्यान स्वतः आदिल अतिरेक्यांशी भिडला आणि पर्यटकांना मारू नये यासाठी विनवण्या करू लागला. ए चल बाजू हट. नहीं, रुक जाइए भाईजान, वो हमारे मेहमान हैं, उन्हें मत मारिए, उन्हें बख्श दीजिए, मत मारिए उन्हें. ठहर काफिर, तू ऐसे नहीं मानेगा. रुक जा. संपूर्ण भारतातून तसेच जगभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. याला प्रत्युत्तर म्हणून भारताचे कणखर नेतृत्व देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी तिन्ही भारतीय लष्कर प्रमुखांसोबत आणि संसदीय खासदार यांच्या सूचनेनुसार त्यांच्या समवेत चर्चा केली. पहलगाममध्ये हिंदू पर्यटक महिलांचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर भारतीय सैन्याने मंगळवारी मध्यरात्रीनंतर अचानक क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. अवघ्या 38 मिनिटात दहशतवाद्यांचे 14 तळ खुडून फेकले आणि किमान 100 दहशतवादी ठार केले. या हल्ल्यात कंदहार विमान अपहरणात भारताने सोडून दिलेला खतरनाक मौलाना मसूद अझहर याच्या कुटुंबातील 14 जणांचा समावेश आहे. अत्यंत चिरेबंदी नियोजन, अचूक क्षेपणास्त्रांची आणि त्यावरील स्फोटकांची निवड हे या भारताच्या प्रतिहल्ल्याचे ठळक वैशिष्ट्य ठरलं. त्यामुळे पाकिस्तानच्या आत घुसून 3 ठिकाणी तर पाकव्याप्त काश्मीर मधील 6 दहशतवादी ठिकाणांवर एकाच वेळी बसलेल्या क्षेपणास्त्रांनी लष्कर-ए तय्यबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांची मुख्यालये आणि महत्वाचे तळ उद्ध्वस्त केले. आपली सरहद न ओलांडता भारतीय सैन्याने अवघ्या 25 मिनिटात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हिशोब चुकता केला. मंगळवारी मध्यरात्री 1:05 हे ऑपरेशन सिंदूर सुरू झालं आणि 1:30 भारतीय सैन्याने जय हिंदचे